प्रेज द लॉर्ड. आणि आजच्या या दिवसाकरिता जे वचन परमेश्वराने आपल्याला देव केलेलं आहे ते मत्ती कृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचन 14 ते 16. मत्ती कृत शुभवर्तमान 5वा अध्याय वचन 14 ते 16 यावरती आधारित आजचा संदेश आहे. मी आपणाकरिता वाचते. मॅथ्यू चॅप्टर 5 वर्सेस 14 to 16. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवटणीवरती ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. प्रेज द लॉर्ड. देवबाप वाचलेले वचन आशीर्वादित करो. डोंगरावरील प्रवचन प्रभू येशू ख्रिस्त सांगत असताना, तो शिष्यांशी बोलत असताना आणि तिथे उपस्थित असणारा जो लोक समुदाय होता त्यांच्याशी बोलत असताना ही वचने प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लोकांबरोबर बोललेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी प्रभूचं वचन म्हणतं की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आणि म्हणून आजच्या या संदेशाचा शीर्षक जो आहे तो असा आहे, शाईन फॉर जीसस. येशूसाठी चमका. कल्पना करा की रात्रीची वेळ आहे आणि या रात्रीच्या वेळेमध्ये इलेक्ट्रिसिटी गेलेली आहे. पूर्णपणे पॉवर कट झालेली आहे. संपूर्ण अंधार सर्वत्र पसरलेला आहे. आणि अशा वेळेस कोणी एक जण जर का मेणबत्ती घेऊन आलं आणि ती मेणबत्ती जर का पेटवली त्या अंधारामध्ये, तर ती छोटीशी मेणबत्ती जी आहे ती फार मोठा फरक त्या ठिकाणी आणते. त्या छोट्याशा मेणबत्तीमुळे सर्वत्र काय होतो, प्रकाश जो आहे तो पसरतो. आणि त्या अंधाराच्या परिस्थितीमध्ये त्या मेणबत्तीचा प्रकाश पाहून तुम्ही आणि मी स्वतःला सुरक्षित करतो आणि आपल्याला स्पष्ट सुद्धा त्या अंधारामध्ये दिसू लागतं, फक्त त्या मेणबत्तीच्या प्रकाशामुळे. आणि या ठिकाणी तर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. खरोखर तुम्ही जगाचा प्रकाश आहात हे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. त्यांनी असं म्हटलेलं नाहीये की फक्त पास्टर्स जगाचा प्रकाश आहे किंवा जे कोणी एल्डर्स आपल्या मंडळीमध्ये आहेत ते जगाचा प्रकाश आहेत असं वचनामध्ये लिहिलेलं नाहीये. किंवा आजकालच्या दुनियेमध्ये जे सोशल मीडियावरती असणारे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, ज्यांचे पुष्कळ लाखोने करोडोने फॉलोअर्स आहेत, त्यांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणत नाही की ते जगाचा प्रकाश आहेत. पण प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला, जे त्याचे विश्वासणारे लोक आहेत, त्यांना जगाचा प्रकाश म्हणत आहे. मग तुम्ही आणि मी विश्वासणारे तरुण असो किंवा वृद्ध असो, आम्हाला येशूसाठी चमकायचं आहे. हालेलुया. येशूचा प्रकाश आमच्यामधून इतरांना आम्हाला दाखवायचा आहे. आणि म्हणून या शास्त्र भागातून 4 महत्वाच्या गोष्टी आपण शिकणार आहोत की कशा प्रकारे आम्ही जगासाठी प्रकाश बनू शकतो. तर सर्वप्रथम या 14व्या वचनाच्या पहिल्या भागामध्ये येशू म्हणत आहे तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तर येशूने तुम्हाला आणि मला या ठिकाणी एक ओळख दिलेली आहे. तर पहिली गोष्ट ही आहे आमची ओळख. तर आमची ओळख काय आहे की आम्ही जगाचा प्रकाश आहोत. कारण स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने हे म्हटलेलं आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. येशूने असं म्हटलेलं नाहीये की जगाचा प्रकाश होण्याचा प्रयत्न तुम्ही करा, किंवा तो असं म्हणाला नाही की कधी कधी जे आहे कुठल्या तरी एका ठराविक दिवशी तुम्ही जगाचा प्रकाश व्हा, असं त्यांनी म्हटलेलं नाहीये. पण येशूने म्हटलेलं आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. म्हणजे वर्तमान काळामध्ये तो बोलत आहे. जर का आपण मराठी ग्रामर बघितलं
म्हणजे मराठी ग्रामर मध्ये जे वर्तमान काळ आहे, प्रेझेंट टेन्स आहे, त्या वर्तमान काळामध्ये तो बोललेला आहे आणि तो म्हणत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. म्हणजे आता या चालू स्थितीमध्ये सुद्धा आम्ही जगाचा प्रकाश आहोत. आणि ही ओळख तुम्हाला आणि मला खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. ही जगाने दिलेली ओळख नाही. जगामधली तुमची आणि माझी ओळख काय आहे? उदाहरणार्थ माझी ओळख जर का सांगायची असेल तर जग काय म्हणणार की हिचं नाव जे आहे ते सविता सुनील मनवानी आहे. आणखीन माझ्याबद्दल सांगत असताना ते सांगतील की ही सुनीलची पत्नी आहे, परत हिला 3 लेकरं आहेत, ही चोपडेंची 2 नंबरची कन्या आहे आणि अशा प्रकारचं वर्णन. त्या कोल्हापूरमध्ये राहतात, अयोध्या पार्क या ठिकाणी राहतात. ही जी ओळख आहे ही मला जगाने दिलेली ओळख आहे, जगातील लोकांनी दिलेली ओळख आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली जी काही माझी आयडेंटिटी आहे, जी माझी ओळख आहे, ती ही आहे की मी जगाचा प्रकाश आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी फक्त सर्वसामान्य लोक नाही आहोत. जगाच्या नजरेमध्ये तुम्ही आणि मी ऑर्डिनरी लोक आहोत. तुम्ही आणि मी सर्वसामान्य लोक आहोत. पण प्रभूने तुम्हाला आणि मला त्याच्या प्रकाशाचे वाहक बनवलेला आहे. वी आर द कॅरियर्स ऑफ गॉड्स लाईट. आणि म्हणून त्याचा प्रकाश जो आहे तो तुमच्या आणि माझ्या जीवनातून इतरांना तो दिसला पाहिजे. हालेलुया. मग काही हरकत नाही, तुम्ही फेमस नसाल, लोकप्रिय तुम्ही नसाल, तुमच्यामध्ये काही चांगले गुणधर्म असू देत किंवा नसू देत, तुम्ही सोशल मीडियावरती आहात, तुम्हाला खूप सारे लाईक्स मिळू देत नाहीतर डिसलाईक्स मिळू देत, तर ते काही त्याचा ते मॅटर करत नाही. पण फक्त देव काय म्हणत आहे, परमेश्वर काय म्हणत आहे की परमेश्वराचा जो प्रकाश आहे, तो पवित्र आत्म्याचा प्रकाश, तो तुमच्या मधून जो आहे ख्रिस्ताला जगासाठी प्रतिबिंबित करतो. हालेलुया. आणि म्हणून त्याला महत्व आहे, तुमच्या प्रतिष्ठेला महत्व नाही, तुम्ही किती लोकप्रिय आहे त्याला महत्व नाही, तुम्ही सोशल मीडियावरती किती ऍक्टिव्ह आहे याला महत्व नाही. पण तुमच्या मधून तो प्रकाश, येशू ख्रिस्ताचा प्रकाश जगाला प्रतिबिंबित होणे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त सुद्धा स्वतःची ओळख देत असताना योहान 8:12 मध्ये म्हणतो, जॉन चॅप्टर 8 वर्स 12, त्याच्यामध्ये तो म्हणतो की वचन असं आहे, पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. तर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सुद्धा जगाचा प्रकाश आहे. आणि जे कोणी त्याला अनुसरतात, जे कोणी त्याचे अनुयायी बनतात, त्याच्या मागून जे कोणी चालतात, ते अंधारात चालणार नाहीत, तर ते जीवनाच्या प्रकाशामध्ये चालतील, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. हालेलुया. आणि मग जर का येशू आमच्या मध्ये राहतो तर येशूचा प्रकाश आमच्या मधून इतरांना तो दिसणं गरजेचं आहे. हालेलुया. विचार करा, प्रकाशाला चमकण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही, तो फक्त चमकतो. सूर्य रोज सकाळी उठून तो असं म्हणत नाही की आज मला चमकायचं आहे वाटतं, तो फक्त चमकतो कारण त्याला तसं बनवलं गेलेलं आहे, त्याला प्रकाश देण्याचं काम दिलेलं आहे, त्याला त्या पद्धतीने बनवलेलं आहे. आणि म्हणून तो सूर्य आपला प्रकाश जो आहे तो सर्वांना तो देतो. तसेच देवाने तुम्हाला आणि मला स्वतःसाठी बनवलेला आहे. तुम्ही आणि मी देवासाठी बनवले गेलेले लोक आहोत. आणि तो देवाचा प्रकाश म्हणजे तुमच्या आणि माझ्यामध्ये असणारा विश्वास, तुमच्या आणि माझ्यामध्ये असणारं प्रेम, तुमच्या आणि माझ्यामध्ये असणारी दया, तुमच्या आणि माझ्यामध्ये योग्य गोष्टीसाठी उभा राहण्याचं जे धैर्य आहे,
तो प्रकाश आम्ही इतरांना दाखवणं गरजेचं आहे. हालेलुया. चंद्राकडे स्वतःचा प्रकाश नाही, तो सूर्याकडून प्रकाश घेऊन तो दुसऱ्यांना तो प्रकाश तो प्रतिबिंबित करतो. त्याचप्रमाणे आम्ही जो आहे प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा खरा प्रकाश आहे त्याच्याकडून आम्ही प्रकाश घेऊन आम्ही तो प्रकाश इतरांना प्रतिबिंबित केला पाहिजे. खास करून या अंधारमय जगामध्ये युगामध्ये आम्ही जगत असताना ख्रिस्ताचा प्रकाश आम्ही या अंधारमय जगाला आम्ही प्रकाशित केला पाहिजे. हालेलुया. आणि ते करण्याकरिता तुम्हाला आणि मला काय करायचं आहे तर तुम्हाला आणि मला जे आहे दररोज आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताशी जडून राहिलं पाहिजे. त्याच्याबरोबर जडून राहण्याकरिता आम्हाला रोज प्रार्थना केली पाहिजे, रोज स्तुती आणि आराधना केली पाहिजे, रोज त्याचं वचन वाचलं पाहिजे आणि त्याचा जो प्रकाश आमच्यामध्ये आहे तो आम्ही इतरांना प्रतिबिंबित केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला एक नवीन ओळख या ठिकाणी दिलेली आहे, ते म्हणजे तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हालेलुया. दुसरी गोष्ट आम्हाला याच 14व्या वचनाच्या दुसऱ्या भागामधून समजते, ती ही आहे की आमची दृश्यमानता म्हणजे आमची विजिबिलिटी, आमची दृश्यमानता, आमची विजिबिलिटी जी आहे ती दुसऱ्यांना दिसली पाहिजे. यासाठी तो या वचनामध्ये काय म्हणत आहे की डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. तसेच तुम्ही आणि मी जे आहे, जे त्याचे अनुयायी प्रभू येशू ख्रिस्ताचे जे अनुयायी आहे, तुम्ही आणि मी दृश्यमान असले पाहिजे, आम्ही लपलेले नसावे. हालेलुया. किंवा आम्ही अदृश्य असे नसावे. कदाचित तुम्हाला आणि मला वाटत असेल की मी फार लहान आहे, मी फार स्वतःला कमी समजते, कमी लेखते आणि मग कसं काय मी अशा प्रकारचा प्रकाश बनू शकते जसं डोंगरावरती वसलेलं नगर आहे त्याप्रमाणे. पण प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्ताने तुमची आणि माझी तुलना त्या डोंगरावरती वसलेल्या नगराबरोबर केलेली आहे, जे नगर लपू शकत नाही. हालेलुया. ते जरी छोटं असलं, डोंगरावरती त्याला बनवण्यात आलेलं आहे आणि म्हणून रात्रीच्या वेळेस ज्या वेळेस त्या ठिकाणी सर्वत्र लाईट लागतो किंवा त्या घराघरामध्ये ज्या वेळेस लाईट जळतात, चमकतात, त्यावेळेस त्याचा प्रकाश जो आहे दुरून सर्वांना ते दिसू लागतात. हालेलुया. तुम्ही कितीही मैल लांब असाल तरी तो प्रकाश जो आहे तो इतरांना दिसू लागतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की डोंगरावरती वसलेलं नगर जे आहे ते लपू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी जे आहे ते आम्ही जगापासून लपू शकत नाही. आमच्यामध्ये असणारा जो विश्वास आहे तो फक्त आमच्या पुरताच मर्यादित नाही, तो आमच्या पुरताच तो खाजगी आणि प्रायव्हेट असा तो नाही, तर तो सार्वजनिक आहे आणि तो स्पष्ट इतरांना दिसला पाहिजे. आमच्यामध्ये येशूच्या प्रती असणारा जो काही विश्वास आहे तो उघडपणे आम्ही जगाला दाखवणे गरजेचं आहे. आणि म्हणून या जगातील गर्दीमध्ये तुम्ही आणि मी फक्त एक चेहरा नाही आहोत, तर तुम्ही आणि मी देवासाठी जग बदलण्याच्या वापरात येणारा प्रकाश आम्ही आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला त्या ख्रिस्तासाठी जीवन जगायचं आहे आणि ज्योती सारखं, लाईट सारखं तुम्हाला आणि मला त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी चमकायचं आहे. आणि आम्हाला आमच्या मधला जो प्रकाश आहे तो इतरांना दाखवून इतरांना आम्हाला ख्रिस्ताकडे आणायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा खरा प्रकाश आहे. हालेलुया. आणि ज्या वेळेस तो त्याचा प्रकाश लोकांच्या जीवनामध्ये दाखवतो त्यावेळेस त्या प्रकाशाने त्याच्याकडे येण्याचा जो मार्ग आहे
तो मार्ग सुद्धा लोकांना स्पष्ट दिसू लागतो आणि लोक येशूचा मार्ग स्वीकारून ते स्वर्गामध्ये ठेवलेलं सार्वकालिक जीवनाचा स्वीकार करू शकतात. हालेलुया. फिलिपिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 15 याच्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये लिहिलेलं आहे. वचन 15च्या दुसऱ्या भागामध्ये म्हटलेलं आहे, त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता. हालेलुया. मंडळीला पत्र लिहित असताना, फिलिपीच्या मंडळीला पत्र लिहित असताना पाऊल म्हणत आहे की तुम्ही जगातील लोकांच्या समोर कसे दिसले पाहिजेत, ज्योतीसारखे तुम्ही असले पाहिजे. ज्योतीसारखे जगात तुम्ही दिसता असं तो म्हणतो. इंग्लिश बायबल मध्ये शब्द वापरलेला आहे की तुम्ही आकाशातील ताऱ्यांप्रमाणे चमकले पाहिजे. हालेलुया. आकाशातील ताऱ्यांप्रमाणे तुम्ही आणि मी या अंधारमय जगामध्ये, जे जग प्रभू येशू ख्रिस्तापासून वंचित आहे, अशा जगासाठी तुम्ही आणि मी प्रकाश म्हणून आम्ही चमकलं पाहिजे. त्या ज्योतीसारखं, ताऱ्यांसारखं प्रकाश म्हणून आम्ही चमकलं पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्तासाठी तुम्ही आणि मी तो प्रकाश बनलं पाहिजे. हालेलुया. मग आमचं कार्य काय आहे की येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत, दुसरं आगमन होण्यापर्यंत तुम्ही आणि मी त्याचा प्रकाश इतरांना दाखवत राहिलं पाहिजे. कारण दुसऱ्या आगमनाच्या वेळेस, ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार, त्यावेळेस त्याच्या तेजस्वी वैभवाने हे संपूर्ण जग काय होणार आहे, भरून जाणार आहे. त्याचा तेजस्वी प्रकाश सर्व जगातील लोकांवरती तो पडणार आहे. मग तो दिवस येईपर्यंत तुम्हाला आणि मला या जगासाठी प्रकाश म्हणून जगायचं आहे. प्रियानो, तुम्हाला आणि मला दानिएलाची गोष्ट माहिती आहे. दानिएल ज्या वेळेस बाबेल या ठिकाणी होता, त्यावेळेस त्या परदेशामध्ये तो राहत असताना, अदैवी संस्कृतीमध्ये तो राहत असताना, तो आपल्या विश्वासामध्ये तो स्थिर होता. त्या विश्वासापासून, जो विश्वास परमेश्वरावरती होता, त्या विश्वासापासून तो ढळला नाही. अढळ विश्वास त्याचा होता, स्थिर विश्वास त्याचा होता. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्या काही घडामोडी होत होत्या, त्याचा कोणत्याही प्रकारचा प्रभाव दानिएलाच्या जीवनावरती झालेला नाही. दानिएल 1:8 मध्ये आम्ही वाचतो, राजा खात असे ते मिष्टान व पीत असे तो द्राक्षरस, यांचा आपणास विटाळ होऊ देऊ नये असा दानिएलाने मनाचा निश्चय केला. हालेलुया. त्या ठिकाणचा राजा जे काही खात पीत होता, त्याच्याद्वारे दानिएलाने स्वतःला विटाळू दिलं नाही. हालेलुया. इतकं तो आपला विश्वास आणि आपली साक्ष जे आहे तो जपत होता. हालेलुया. त्याचबरोबर दानिएलाचं पुस्तक याचा 6वा अध्याय वचन 10, डॅनियल चॅप्टर 6 वर्स 10, या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. प्रेज द लॉर्ड. नित्यक्रमाप्रमाणे तो दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करायचा. आणि कसा प्रार्थना करायचा? गुडघ्यावरती येऊन तो प्रार्थना करायचा होता. आणि ते त्यांनी कधीही करायचं सोडलं नाही. तो सदैव गुडघ्यावरती प्रार्थना करून देवाला धन्यवाद देत असे. हालेलुया. जरी तो परदेशात होता, जरी अदैवी लोकांच्या सोबती संगती तो राहत असेल, त्या अदैवी संस्कृतीमध्ये राहत असेल, तरी देखील त्यांनी देवाला सोडलं नाही. हालेलुया. आणि नित्यक्रमाने देवाची भक्ती, उपासना, आराधना, प्रार्थना तो करत असेल. आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर सर्वांना हे पाहायला मिळत होतं की दानिएल देवाचा माणूस आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्हाला आणि मला घाबरण्याची गरज नाही. आम्हाला इतरांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही ख्रिस्ती लोक आहोत, आम्ही येशूचे अनुयायी आहोत. आणि म्हणून आम्हाला धैर्याने जीवन जगायचं आहे,
खरेपणाने जीवन जगायचं आहे आणि आमच्यामध्ये देवाप्रती असणारा जो काही विश्वास आहे तो आम्हाला जगाला दाखवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट आम्हाला या शास्त्र भागामधून ही समजते, ती 15व्या वचनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. हालेलुया. तिसरी गोष्ट आहे आमचा उद्देश. आमचा उद्देश काय आहे? घरातील सर्वांना प्रकाश देणे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून कल्पना करा, जर का आम्ही एखादी मेणबत्ती घेतली आणि ती मेणबत्ती जर का आम्ही एखाद्या मापाखाली किंवा एखाद्या बकेट खाली आम्ही ठेवली, तर त्या मेणबत्तीचा उद्देश साध्य होऊ शकेल का? नाही. त्या मेणबत्तीचा उद्देश जो आहे तो पूर्णपणे नष्ट होणार. ज्या कार्यासाठी ती मेणबत्ती बनवलेली आहे किंवा ज्यासाठी तिला आम्ही पेटवलेली आहे, ते आमचा तो उद्देश जो आहे तो सिद्धीस जाणार नाही. आणि बऱ्याच वेळेस तुमच्या आणि माझ्या बरोबर अशाच प्रकारच्या गोष्टी घडत असतात. विशेष करून आमच्या विश्वासाच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी घडतात. ज्या वेळेस आम्ही लोकांच्या समोर येतो, एखाद्या गर्दीमध्ये येतो, त्यावेळेस आमच्या मधला विश्वास जो आहे तो आम्ही जगासमोर मांडत नाही. आम्ही जगातील लोकांना आम्ही सांगत नाही की आम्ही ख्रिस्ती आहोत. आम्ही ख्रिस्ती आहे म्हणून सांगण्यासाठी आम्ही घाबरतो. आम्ही हा विचार करतो की आम्ही ख्रिस्ती आहे म्हटल्यानंतर लोक कशा प्रकारची प्रतिक्रिया देतील, लोक आमच्याबद्दल काय म्हणतील, लोक आम्हाला काय समजतील, लोक आम्हाला खालच्या जातीचं समजतील काय, हे आम्हाला कशा प्रकारचे विचार लोकांच्या मनामध्ये येतील आणि ते काय आम्हाला बोलतील याविषयी आम्ही घाबरत असतो. त्याची आम्हाला भीती असते आणि म्हणून आम्ही बऱ्याच वेळेस आमच्या मधला विश्वास जो आहे तो आम्ही प्रगट करत नाही. आम्ही लपवायचा प्रयत्न करतो की आम्ही ख्रिस्ती आहे म्हणून. पण ज्या वेळेस आम्ही एखाद्या ग्रुपमध्ये येतो, क्राऊड मध्ये येतो, त्यावेळेस आम्ही काय करतो, त्या घोळक्यामध्ये आम्ही आल्यानंतर आम्ही त्यांच्यामध्ये मिक्स व्हायचा प्रयत्न करतो. ते जसं करतात, ते जसं बोलतात, जसे वागतात तसं आम्ही करायचा प्रयत्न करतो. पण प्रियानो, आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वराने तुम्हाला आणि मला प्रकाश बनण्यासाठी पाचारण केलेला आहे आणि त्या प्रकाशाचा एकच उद्देश आहे की आम्ही दुसऱ्यांना पाहण्यासाठी मदत केली पाहिजे. जसं मेणबत्ती आपला प्रकाश देते आणि तिच्या प्रकाशामध्ये आपण पाहू शकतो, त्याच पद्धतीने आमच्या मधून ख्रिस्ताचा प्रकाश जगातील लोकांना यासाठी, या उद्देशाने आम्ही दाखवला पाहिजे की आम्ही लोकांची मदत पाहण्यासाठी करावी. कोणाला पाहण्यासाठी? येशू ख्रिस्ताला, जो आमच्या मधून प्रतिबिंबित होत आहे, त्याला पाहण्यासाठी आम्ही मदत करावी. हालेलुया. आणि म्हणून विश्वासणारे म्हणून परमेश्वराने तुम्हाला आणि मला इतरांची सेवा करण्याकरिता पाचारण केलेलं आहे, इतरांची मदत करण्याकरिता पाचारण केलेलं आहे आणि प्रभू परमेश्वराकडे इतरांना घेऊन येण्याकरिता, त्यांचं मार्गदर्शन करण्याकरिता तुम्हाला आणि मला पाचारण करण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. इफिसच्या मंडळीला पत्र लिहित असताना पाऊल इफिसच्या मंडळीला म्हणतो, इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 8 आणि 9, तिथे असं म्हटलेलं आहे, कारण पूर्वी तुम्ही अंधार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यात दिसून येते. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं की पूर्वी आम्ही काय करत होतो? अंधारामध्ये चालत होतो. पूर्वी आम्ही अंधाराचा जो अधिपती आहे सैतान, त्याच्या सत्तेखाली तुम्ही आणि मी पूर्वी चालत होतो. पण आम्ही ज्या वेळेस ख्रिस्ताचा स्वीकार आमच्या जीवनामध्ये केला, त्यावेळेस आम्हाला ख्रिस्ताने त्याच्या प्रकाशामध्ये
आणलेलं आहे. आणि आम्ही आता अंधकाराची प्रजा नाही, तर आम्ही आता प्रकाशाची प्रजा आहोत. आणि म्हणून ते प्रकाशाचे फळ जे आहेत ते तुमच्या आणि माझ्यामधून ते दिसले पाहिजेत. म्हणजेच की चांगुलपणा, नीतिमत्व आणि सत्यता ही आमच्यामधून दिसून आली पाहिजे. देवाचा कळवळूपणा जो आहे तो आमच्यामधून दिसला पाहिजे. त्याची सत्यता आमच्यामधून दिसली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण समुद्रामध्ये लाईट हाऊसला बघतो, दीपगृह जो असतो ना, लाईट हाऊस, तो लाईट हाऊस काय करत असतं, अंधारामध्ये जो आहे ते लाईट हाऊस मधून प्रकाश येत असतो आणि त्या समुद्राच्या ठिकाणावरून ज्या काही जहाजा जात असतात त्यांना ते काय करत असतं, प्रकाश दाखवत असतं आणि सुरक्षित ठिकाणी ती जहाज नेण्याकरिता मार्गदर्शन करत असतं. पण त्या दीपगृहाचा हाच उद्देश आहे. पण त्याचा उद्देश हा नाही की समुद्रामध्ये आलेली जी काही वादळी परिस्थिती आहे त्या वादळी परिस्थितीला शांत करणं, हे त्या दीपगृहाचा उद्देश नाही, तर फक्त त्या जहाजांना एका सुरक्षित ठिकाणी जाण्याकरिता मार्गदर्शन करणं हे त्या लाईट हाऊसचं काम आहे. प्रियानो, त्याच प्रकारे तुमचं आणि माझं काम हेच आहे की या जीवनामध्ये आम्ही जगत असताना, जगामध्ये जगत असताना तुम्ही आणि मी सुद्धा लोकांना येशूकडे येण्याकरिता आम्ही मार्गदर्शन करायचं आहे. त्यांच्या जीवनातील वादळी परिस्थिती कमी करायचा प्रयत्न करायचा नाही, तर त्यांना येशूकडे आणायचं आहे. कारण येशूच त्यांच्या जीवनातील परिस्थिती जी आहे ती बदलून टाकणार आहे. तुम्ही आणि मी काही करू शकत नाही, फक्त त्यांना आम्ही मार्गदर्शन देऊ शकतो. तोच तुमच्या आणि माझ्या मधल्या प्रकाशाचा उद्देश आहे की जो खरा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याकडे आम्हाला लोकांना घेऊन यायचं आहे. हालेलुया. आणि म्हणून आमच्यामध्ये असणारा जो दयाळूपणा आहे, आमच्यामध्ये असणारा जो प्रामाणिकपणा आहे, आमच्यामध्ये असणारी क्षमा करण्याची जी वृत्ती आहे आणि जी प्रीती आहे, तोच आमच्यामधला खरा प्रकाश आहे जो घरामध्ये सर्वांना त्यांनी प्रकाश दिला पाहिजे. हालेलुया. या घरामध्ये आम्ही राहतो, ज्या ठिकाणी राहतो तिथे तुम्ही आणि मी प्रकाश बनलं पाहिजे. ज्या कामाच्या ठिकाणी तुम्ही आणि मी काम करतो त्या ठिकाणी आम्ही येशूचा प्रकाश झाला पाहिजे. ज्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातो त्या ठिकाणी आम्ही देवाचा प्रकाश झाला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आम्ही समाजामध्ये वावरत असताना आम्ही त्या समाजाच्या ठिकाणी आम्ही त्याचा प्रकाश म्हणून आम्ही चमकलं पाहिजे. हालेलुया. आता सध्या आम्ही या जगामध्ये राहतो. हे जग तुमचं आणि माझं तात्पुरतंच घर आहे. हालेलुया. टेम्पररी हाऊस आहे. आणि म्हणून आम्हाला या घरातील सर्वांना प्रकाश द्यायचा आहे. हा खरा तुमचा आणि माझा उद्देश आहे. चौथी गोष्ट आम्हाला या वचनातून समजते की आम्हाला एक जबाबदारी देण्यात आलेली आहे. आमची जबाबदारी काय आहे ही चौथी गोष्ट या 16व्या वचनामधून आम्हाला समजते. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या. पहिलाच भाग आपण घेऊया. तुमचा प्रकाश लोकांसमोर पाडण्याची जबाबदारी येशूने तुम्हाला दिलेली आहे. हालेलुया. तुमचा प्रकाश लोकांसमोर पाडण्याची जबाबदारी येशूने तुम्हाला आणि मला आज्ञा केलेली आहे की आमचा प्रकाश जो आहे तो आम्हाला चमकू द्यायचा आहे, तो आम्हाला लपवायचा नाही. आणि आमची जी काही सत्कर्मे आहेत, पुढे तो असं म्हणतो वचनामध्ये की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून, हालेलुया, म्हणजे जगाला आमची सत्कर्मे जी आहेत ती आम्हाला दाखवायची आहेत. ज्यावेळेस आम्ही सत्कर्म करतो त्यावेळेस आमच्यामध्ये असणारा देवाप्रतीचा जो विश्वास आहे तो आम्ही इतरांना दाखवतो. आमच्या मधला विश्वास तो दृश्यमान होतो लोकांकरिता. हालेलुया. आणि म्हणून येशूने सांगितलेलं आहे की तुमच्या मधला प्रकाश तुम्ही लपवू देऊ नका. त्या प्रकाशाला तुम्ही
लोकांसमोर पाडा. ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. तो प्रकाश तुम्हाला आणि मला यासाठी दिलेला नाहीये की त्या प्रकाशामुळे तुम्हाला आणि मला चांगलं वाटावं किंवा तुम्ही आणि मी स्वतःसाठीच प्रकाशित व्हावं, पण तो प्रकाश तुम्हाला आणि मला यासाठी दिलेला आहे की आमचा प्रकाश आम्ही लोकांसमोर पाडावा. ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे की तो प्रकाश ज्यावेळेस आम्ही लोकांपुढे पाडू त्यावेळेस त्या प्रकाशाला आकर्षित होऊन लोक ख्रिस्ताकडे येतील. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही येशू सारखं जीवन जगता, तुमची कृतीच्या द्वारे, तुमच्या शब्दांच्या द्वारे, तुमच्या आवडीनिवडीच्या द्वारे, त्यावेळेस लोक हे सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये पाहतात. तुमच्यामध्ये काहीतरी एक वेगळेपण आहे हे लोकांना दिसून येतं. आणि ज्यावेळेस लोक आपल्या जीवनाकडे बघतात त्यावेळेस त्यांना त्यांच्या जीवनासाठी एक आशा भेटते, त्यांना जीवनामध्ये आपल्याकडून प्रेम भेटतं, त्यांना जीवनामध्ये जगण्याकरिता एक उद्देश मिळतो. हालेलुया. आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही ज्या देवाला अनुसरता त्या देवाबद्दल त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते. आणि म्हणून तुमची चांगली कृत्ये जे आहेत ती इतरांना दिसू देत असं प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेलं आहे. कारण आमचे चांगले कृत्य पाहून त्या लोकांना, जगातील लोकांना आमच्या मधून ख्रिस्त प्रगट झालेला दिसेल आणि ते ख्रिस्ताकरिता आकर्षित होतील. हालेलुया. ख्रिस्ताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये उत्सुकता जागृत होईल. हा ख्रिस्त आहे तरी कोण? हा असा कोणता देव आहे ज्याची तुम्ही आणि मी भक्ती, उपासना, आराधना करत आहोत? असा कोणता हा देव आहे जो प्रार्थनेचं उत्तर देतो? असा कोणता हा देव आहे जो अद्भुत चिन्ह, चमत्कार आणि अद्भुत कृत्य लोकांच्या जीवनामध्ये करतो? त्या देवाला जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये लागते. आणि म्हणून आम्हाला लोकांसमोर आम्हाला येशूचा प्रकाश पाडण्याची जबाबदारी येशूने दिलेली आहे. याकोबाचं पत्र याचा 2 अध्याय आणि वचन 17. याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. हालेलुया. याकोब या ठिकाणी विश्वासणाऱ्यांना लिहित असताना की ठीक आहे, तुमच्यामध्ये विश्वास आहे, हे चांगली गोष्ट आहे, पण त्या विश्वासाबरोबर कृती असणं गरजेचं आहे. त्या विश्वासाबरोबर जर का कृती नसेल तर तुमचा विश्वास कसा आहे? निर्जीव आहे, तो डेड आहे. त्या विश्वासाचा काहीही उपयोग नाही. आणि म्हणून जर का आमच्यामध्ये विश्वास असेल तर आम्ही त्या विश्वासाच्या द्वारे चांगली कृत्य आम्ही केली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचबरोबर गलतीकरास पत्र याचा 6 अध्याय वचन 9 आणि 10. गलेशियन्स चॅप्टर 6 वर्सेस 9 and 10. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झाल्याचे बरे करावे. हालेलुया. चांगले करण्याचे आपण कंटाळा करू नये. चांगले कृत्य करून आम्हाला जगाला आमच्यामध्ये असणारा जो काही विश्वास आहे तो आम्हाला दाखवायचा आहे. तुमची चांगली कृत्य जे आहेत, जसे की एखाद्याला तुम्ही मदत करू शकता, त्याच्या अडचणीच्या वेळेस तुम्ही त्याला आर्थिक मदत करू शकता, तुम्ही त्याला धीर देऊ शकता, त्याचं तुम्ही सांत्वन करू शकता. जर का कोण दुखावलं असेल किंवा कुणी तुम्हाला दुखावलं असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा करू शकता आणि सत्यासाठी तुम्ही उभा राहू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारचे चांगले कृत्य तुम्हाला आणि मला करायचं आहे. ज्यावेळेस आम्ही चांगले कृत्य करतो त्यावेळेस लोक आमच्याकडे बघून ते असे म्हणतात की वा, काहीतरी या लोकांमध्ये वेगळं असं आहे आणि मला येशू बद्दल आणखीन जास्त जाणून घ्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग ते आमच्याकडे येतात आणि येशू विषयी अधिक जाणून घेण्याचा
प्रयत्न ते करतात. प्रेज द लॉर्ड. काही लोक येतील आणि म्हणतील की हा असा कोणता देव आहे, त्याच्याविषयी मला अधिक माहिती करून घ्यायचं आहे, तुम्ही मला सांगू शकता का? किंवा त्याचं काही पुस्तक आहे का, कोणता तुमचा धार्मिक ग्रंथ आहे का ज्याच्यामध्ये येशू विषयी लिहिलेलं आहे, प्लीज मला ते द्या, मला येशू विषयी जाणून घ्यायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला ही जबाबदारी दिलेली आहे की आम्ही इतरांसमोर चांगली कृत्य करून येशूचा प्रकाशामध्ये त्या लोकांना आणायचं आहे. हालेलुया. आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये चांगल्या शमरोनीचा दाखला त्या ठिकाणी दिलेला आहे. लुकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय वचन 25 ते 37 आपण वाचणार नाहीये, पण त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या शमरोनीची गोष्ट आपल्याला ठाऊक आहे की त्यांनी रस्त्यावरती पडलेला जो मनुष्य होता त्याला त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी त्याच्या जवळ तो गेलेला आहे. फक्त त्यांनी कळवळाच दाखवला नाही, पण त्यांनी कृती केलेली आहे. तो रस्त्यावरती पडलेला पाहून त्याच्या जखमा त्यांनी काय केलेल्या आहेत, धुतलेल्या आहेत, साफ केल्या, धुतल्यात, त्याला मलमपट्टी केली आणि त्याला नेऊन त्यांनी उतार शाळेमध्ये त्यांनी दाखल केलं. आणि त्या उतार शाळेच्या मालकाला काय सांगितलं की मी पुन्हा या वाटेने येणार आहे. म्हणजे त्यांनी पुन्हा त्याला भेटण्याचं, त्या व्यक्तीचा फॉलोअप घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. प्रियानो, हालेलुया. हे चांगलं कृत्य त्या चांगल्या शमरोनीने केलेलं आहे, म्हणूनच त्याला चांगलं म्हटलेलं आहे या ठिकाणी. हालेलुया. तशाच प्रकारचे कृत्य जे आहे आम्हाला करायचं आहे. आमच्या मधला विश्वास जो आहे तो कृतीच्या द्वारे आम्हाला इतरांना दाखवायचा आहे. एखादा शब्द फक्त इनाफ आहे. एखादा शब्द, एखाद्या उत्तेजन देणारा शब्द किंवा वाक्य ते दुसऱ्याचं जीवन बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. एखादी सेवेची वृत्ती जी आहे ती कोणाचं तरी जीवन बदलून त्या कोणा एकाला ती प्रभूकडे घेऊन येऊ शकते. म्हणून चांगले कृत्य करण्याचं आम्ही कधीही थांबवू नये, त्यासाठी आम्ही कंटाळा करू नये, तर आम्ही चांगले कृत्य करत राहावं, जेणेकरून आमचे कृत्य पाहून लोक येशूकडे येतील. प्रेज द लॉर्ड. आणि शेवटची गोष्ट या ठिकाणी ही आहे, शेवटचा मुद्दा आहे आमचा ध्येय, आवर गोल. आमचा ध्येय काय आहे, तर या 16व्या वचनातील दुसऱ्या भागामध्ये म्हटलेलं आहे, तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. हालेलुया. आमचा ध्येय हा आहे की आम्ही स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. ज्या वेळेस लोक आम्हाला पाहतील त्यावेळेस लोक सुद्धा त्या स्वर्गीय पित्याचं गौरव करतील. आमच्याकडे पाहून ते स्वर्गीय पित्याचे गौरव करतील. हाच तुमचा आणि माझा अंतिम उद्देश आहे. अंतिम ध्येय तुमचं आणि माझं हेच आहे. तुम्ही आणि मी स्वतःकडे लोकांना आकर्षित करायचं नाही. लोकांनी आमची वाहवा करावी, आम्हाला चांगलं म्हणावं, आम्हाला उच्च स्थान समाजामध्ये द्यावं, यासाठी आम्हाला लोकांना आमच्याकडे लक्ष लोकांचं केंद्रित करायचं नाहीये, तर आम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे की लोकांनी आमच्यामध्ये त्या ख्रिस्ताला पाहावं आणि प्रभू परमेश्वराचं स्वर्गीय पित्याचं गौरव करावं. हालेलुया. ज्यावेळेस ख्रिस्त तुमच्यामधून दिसेल त्यावेळेस लोक त्या ख्रिस्ताकडे आकर्षित होणार आणि स्वर्गीय पित्याचं ते गौरव करणार. हालेलुया. आणि म्हणून करिंथच्या मंडळीला पत्र लिहित असताना पाऊल 1 करिंथ याचा 10वा अध्याय आणि वचन 31 त्याच्यामध्ये पाऊल म्हणतो, म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. हालेलुया. जे काही तुम्हाला आणि मला करायचं आहे ते देवाच्या गौरवासाठी आम्हाला करायचं आहे. त्यासाठीच तुम्हाला आणि मला निर्माण करण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही ज्या वेळेस आमच्या मुखातून देवाचं गौरव करू किंवा आमच्या कृतीच्या द्वारे आम्ही देवाचं गौरव करू, त्यावेळेस लोक आम्हाला पाहतील आणि ते देखील त्या ख्रिस्ताला ओळखतील. आमच्या मधल्या ख्रिस्ताची ओळख त्यांना होईल. आमच्यामध्ये असणारा ख्रिस्ताचा खरा प्रकाश जो आहे त्याची त्यांना ओळख होईल आणि ते देखील ख्रिस्ताचा गौरव करतील. हालेलुया. आणि म्हणून प्रेषितांचे कृत्य याचा 4था अध्याय वचन 13
याच्यामध्ये म्हटलेलं आहे, ज्यावेळेस लोकांनी पेत्र आणि योहानाकडे पाहिलं त्यावेळेस तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्याने ओळखले. हालेलुया. पेत्र आणि योहान येशूच्या सहवासात राहणारे लोक होते. ते अज्ञानी होते, निरक्षर होते, पण ते अद्भुत कार्य करत होते. हे लोकांनी पाहिलं. त्यांच्या मधून ख्रिस्त ज्यावेळेस लोकांना दिसला त्यावेळेस लोकांनी ओळखलं की हे येशूच्या सहवासामध्ये राहणारे लोक आहेत. अशा प्रकारचं तुमचं आणि माझं जगणं या जगामध्ये असलं पाहिजे की आम्ही जे काही करतो, आम्ही ज्या कृती आम्ही करतो, जे काही आम्ही बोलतो, जे काही आमचं वागणूक वर्तणूक आहे त्या सर्वांच्या द्वारे ख्रिस्ताचं गौरव, प्रभू परमेश्वराचं गौरव दररोज आमच्या जीवनामधून झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. एक मेणबत्ती जळते त्यावेळेस ती फक्त प्रकाशच देत नाही तर ती स्वतः देखील काय करते, जळत असते. ती स्वतः देखील तिचा मेण जो आहे तो सगळा वितळून जातो आणि ती नाहीशी होते. प्रियानो, त्याचप्रमाणे खरं तेजस्वी आम्हाला व्हायचं असेल तर देवाच्या गौरवाकरिता आम्हाला स्वतःला अर्पण केलं पाहिजे. हालेलुया. ती मेणबत्ती ज्याप्रमाणे वितळते त्याप्रमाणे आमचा मधला स्व हा वितळून गेला पाहिजे. आमच्या मधला स्वार्थीपण जे आहे ते सर्व निघून गेलं पाहिजे. मीपणा आमच्या मधला तो निघून गेला पाहिजे. आम्ही स्वतःला देवाच्या गौरवाकरिता अर्पण केलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून दररोज आम्ही हा प्रश्न स्वतःला केला पाहिजे की काय मी माझ्या बोलण्याच्या द्वारे, माझ्या कृतीच्या द्वारे, इतरांबरोबरच्या वागणुकीच्या द्वारे काय मी देवाला गौरव देतो का किंवा देते का? हा प्रश्न दररोज आम्ही स्वतःला केला पाहिजे. आणि करत नसेल तर आम्ही ते करत राहिलं पाहिजे. चांगली कृती केली पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगली वागणूक वर्तणूक आम्ही इतरांबरोबर दाखवली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आज या वचनाच्या द्वारे तुमच्या आणि माझ्याशी तो बोललेला आहे. तुम्हाला आणि मला त्याने एक ओळख दिलेली आहे आणि ती म्हणजे तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हालेलुया. म्हणून आम्हाला तो प्रकाश इतरांना दाखवायचा आहे. तो आम्हाला प्रकाश लपवून ठेवायचा नाही. आमच्या मधला विश्वास लपवायचा नाही. आम्हाला इतरांची सेवा करायची आहे आणि इतरांचं त्या प्रकाशाच्या द्वारे मार्गदर्शन करून त्या लोकांना आम्हाला ख्रिस्ताकडे घेऊन यायचं आहे. आणि जे काही आम्ही करू, जे काही आम्ही बोलू त्या आमच्या करण्याच्या द्वारे, बोलण्याच्या द्वारे, उठण्या बसण्याच्या द्वारे, खाण्या पिण्याच्या द्वारे आम्ही त्या प्रभू परमेश्वराचं आम्ही सदा सर्वकाळ गौरव केला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मार्टिन लुथर यांनी म्हटलेलं आहे की अंधार अंधकाराला दूर करू शकत नाही तर फक्त प्रकाश अंधाराला दूर करू शकतो. या जगामध्ये तुम्ही आणि मी राहत असताना तुम्हाला आणि मला या जगाचा प्रकाश बनवलेला आहे आणि म्हणून या अंधारमय जगाला तुम्ही आणि मी येशूचा प्रकाश देऊन त्या नाशाच्या वाटेला जाणाऱ्या जगाला येशूच्या प्रकाशामध्ये आपण आणूया आणि त्यांना सुद्धा तुमच्या आणि माझ्या सारखं स्वर्गातलं जे रहिवासीपण आहे, स्वर्गातलं निवासीपण आहे ते त्यांना सुद्धा आपण उपलब्ध करून देऊया. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे की आम्हाला इथून पुढे हा संदेश आज परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे. परमेश्वर तुमच्या आणि माझ्याशी बोललेला आहे. म्हणून इथून पुढे आपण एक निर्णय करायचा आहे की आम्हाला इतरांबरोबर बोलत असताना आम्हाला दया दाखवायची आहे. आमच्या शब्दांमध्ये दयाळूपण असलं पाहिजे. इतरांचे जे लोक गरजवंत आहेत, जे गरीब आहेत त्यांना मदत करायची आहे. त्यांच्या गरजा पुरवण्याकरिता लागणारं जे काही असेल, कदाचित अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा असतील त्या आम्हाला पुरवायच्या आहेत. त्याचबरोबर आमची साक्ष जी आहे, कसं परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये कार्य केलं,
कसं आमचं जीवन बदललं, कसं आम्ही एकेकाळी त्या घाणीत आम्ही चिखलामध्ये दलदलीमध्ये जीवन जगत होतो, त्यातून परमेश्वराने आम्हाला कसं बाहेर काढलं आणि आज परमेश्वराने आम्हाला त्या अधिपत्यांच्या पंक्तीस बसवलेलं आहे. ही साक्ष आम्ही इतरांना सांगितली पाहिजे. जर कोणी संघर्षामध्ये असेल तर त्या व्यक्तीची आम्हाला मदत केली पाहिजे, प्रार्थना त्याच्यासाठी आम्हाला केली पाहिजे. अशा प्रकारे आमच्या मधला प्रकाश जो आहे तो आम्हाला प्रकाशित करायचा आहे. हालेलुया. देवबाप करो हे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादाचं ठरो. आजच्या या संदेशाकरिता आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. या आपण सर्वजण आपले नेत्र बंद करू आणि प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझा आम्ही मनापासून आभार मानतो. आज खरोखर प्रभू दयाळू परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला पाचारण केलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू आम्हाला जगाचा प्रकाश होण्याकरिता पाचारण केलेलं आहेस, आम्ही त्यासाठी तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू, आम्ही प्रार्थना करीतो की प्रभू आमच्या जीवनाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त इतरांना दिसावा, यासाठी आमच्या जीवनाचा तू उपयोग करून घे, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करते. आमच्यामध्ये लोकांच्या प्रती असणारी सर्व प्रकारची भीती, या जगातील लोकांचं भय आमच्या जीवनातून तू काढून टाक आणि आमचा प्रकाश जो आहे तो आम्ही कधीही लपवू नये, तर आम्ही या जगासाठी प्रकाश बनावं. ही जबाबदारी तू आम्हाला देऊ केलेली आहेस. ती जबाबदारी पार पाडण्याकरिता तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीते. आमच्या जीवनाचा उपयोग आणि आम्ही जी काही कृती करीतो त्या कृतीच्या द्वारे, आमच्या शब्दांच्या द्वारे आणि प्रभू दयाळू परमेश्वरा आमच्या विश्वासाच्या द्वारे केवळ तुझं आणि तुझंच गौरव होऊ दे, अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीतो. येशूच्या नावात मागते. आमेन. आमेन.